नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या सिरियलमध्ये काय घडले आपण ते बघणार. कोर्टाबाहेर वेगळा तमाशा चालू असतो. नागराज अर्जुनला खुन्नस देत असतो आणि बोलत असतो की तुझ्या घराच्या आसपास, तुझ्या घरामध्ये असं काय मी षडयंत्र रचलेलं आहे, एक मायासुरासारखं, की त्याच्यातून तुला बाहेर पडणार येणार नाही. तू जमिनीला पाणी समजशील, पाण्याला जमीन समजशील, पण हे तुला सत्य कधीच कळणार नाही. त्यावेळेस रवेश पुढं येऊन बोलतो की या नीच माणसाला माझ्यासमोरून लवकरच घेऊन जा. तसे ते पोलीस करता देखील त्याला घेऊन जातात. जाताना मात्र हा जास्त खुन्नस येत असतो आणि हे सत्य काय असेल हा प्रश्न ह्या अर्जुन आणि सायली देखील पडलेला असतो. आता काय करावं हा देखील दोघांना प्रश्न पडतो. सत्य मी शोधूनच काढेल असं अर्जुन त्याला बोललेला असतो. इकडे पूर्णाजीला सायली फोन लावते तर पूर्णाजीचा आवाज व्यवस्थित येत नाही. त्यावेळेस काय झालं आहे का असं ती विचारते, पण ती काहीच उत्तर देत नाही आणि नागराजमुळं थोडंसं टेन्शन आलं असं ते बोलते. इकडे नागराज जेलमध्ये जाणार असतो. त्याच्या आधी त्याला महिपतचा चेहरा डोळ्यासमोर दिसत असतो. त्याच्या पाठीमागून प्रिया येते आणि प्रिया बोलते की नागराज काका, हे जरा टोचून बोलल्यासारखं त्याला वाटलं. तो तिला धमकी देतो की आम्ही दोघं आतमध्ये आहे, तू बाहेर सुखी राहशील, हा गैरसमज आहे तुझा. मी तुला देखील एक्सपोज करणार आणि महिपतला देखील आत जेलमध्येच संपवणार आहे, असं हा नागराज खूप खतरनाक पद्धतीने बोलतो. हिला घामच फुटतो. आता काय करावं हिला काही प्रश्न पडतो. आता मित्रांनो, सर्वजण खूप आनंदित असतात. घरी चैतन्य खूप किस्सा कोर्टामध्ये घडलेला सांगत असतो. मी घाबरलो होतो, पण आता काय करायचं ते सगळं अर्जुनने हँडल केलं. सायली देखील खूप आनंद होत असतो आणि अश्विनला देखील खूप आनंद होतो, कारण तो देखील यांच्यामध्ये आनंद व्यक्त करत असतो. सगळं उत्साहात वातावरण असतं. इतकं उत्साहात असतं की रविराज अर्जुनचं खूप कौतुक करतो. रविराज बोलतो की माझ्या गुरूंनी मला एक पेन गिफ्ट दिला होता. ज्यावेळेस तुझा शिष्य ज्यावेळेस तुझ्यापेक्षा खूप हुशार निघेल त्यावेळेस त्याला हा पेन दे, असं म्हणून तो पेन त्याला लावतो. त्यावेळेस अर्जुनचा चेहरा खूप बघण्यासारखा असतो. सर्वजण टाळ्या वाजतात. अर्जुन खूप भावूक झालेला असतो आणि तो अक्षरशः त्याला मिठी मारतो. आता मिठी मारल्यानंतर प्रतिमा काय शांत बसत नाही. ती देखील सायलीला छानपैकी असं गिफ्ट देते. अगदी सोन्याचा दागिना तिला करून आणलेला असतो आणि प्रतिमा त्याला ही सायली देखील मिठी मारते आणि रविराज देखील मुलीसारखा तिला बघतो. आता ही देवापुढं ठेवायला जाते. त्याच वेळेस सर्वजण पुन्हा अर्जुनचं कौतुक करतात. खूप जण आनंदात असतात. त्याच वेळेस आनंदात विरजण पडतं आणि त्या ठिकाणी अस्मिता कॉंग्रॅच्युलेशन म्हणायला सर्वांना येते. त्याच्याबरोबर सचिनला पाहून सर्वजण खूप चिडतात. प्रताप तर खूप चिडतो आणि अर्जुन तर खूप, ह्याला तर कोणी बोलवलं, तुला हाकलून दिलं होतं ना, असं बोलतो. त्यावेळेस माझ्या नवऱ्याचा अपमान करायचा नाही असं अस्मिता बोलते आणि तू तर घटस्फोट घेणार होती ना, तर मग ह्या लेवलपर्यंत कसं काय आलं? त्यावेळेस ती मला लग्न मोडायचं नाही असं बोलते. आता इकडे प्रियाची शाळा वेगळीच चालू असते. प्रियाला काहीच कळत नसतं. आता कोणाशी चांगलं वागावं ती असं ठरवते की सुभेदारांच्या घरात नागराजला शिव्या द्यायच्या आणि नागराजकडे गेल्यावर सुभेदारांना शिव्या द्यायच्या. तसं ते नाटक देखील करते. देवीच्या मंदिरात गेले होते नवस फेडण्यासाठी असं ते बोलते आणि व्हिडिओ कॉल या अश्विनला करते. अश्विन खूप तिची खिल्ली ओढतो. तू डोक्यावर पडली आहेस का काय असं बोलतो आणि तो देखील तिची खिल्ली उडवतो. पण हिच्या डोक्यात वेगळाच प्लॅन असतो, काही करून प्रॉपर्टी लाटायची. आता हिच्यासाठी ती काय प्लॅन करेल तुम्ही पुढच्या एपिसोडमध्ये नक्की बघाल. अर्जुन खूपच चिडलेला असतो. पूर्णाजी तू यांना अडवलं का नाहीस? मी माझं सांगून थांबणार थोडीच आहेत असं पूर्णाजी बोलते. इकडे सायली प्रश्न करते की असं कोणते फोटो होते जेणेकरून महिपत टमाटमा बोलला.